आज सोमवारी राज्याची कांद्याची जी आवक आहे एकूण ती पुन्हा 2.5 लाखांवर पोहोचलेली आहे आणि उन्हाळी कांद्याची आवक त्यापैकी निम्मी झालेली आहे आणि ती सुद्धा नाशिक जिल्ह्यातनं. नाशिक जिल्ह्यातनं आता उन्हाळी कांदा नियमित सुरू झालेला आहे एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि लाल कांद्याची आवक मात्र त्या तुलनेत केवळ 40,000 आहे. यातून आजचे बाजारभाव कसे आहेत उन्हाळी कांद्याचे ते पाहूया. लाल कांद्याचे कसे राहिलेत ते बघूया आणि आगामी काळात या बाजारभावांचा काय परिणाम होईल येणाऱ्या 8 दिवसात तेही आपण थोडंसं आपल्याला कल्पना येईल. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026. थोडा उशीर झालेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. अनेक बाजारभाव यायचे होते आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम पण आहेत. आज आपण सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये एकूण आवक किती झाली ते बघूया. आज एकूण आवक झालेली आहे 2,28,000. आता ही आवक अपडेट होऊन ती कदाचित 3 लाखापर्यंत जाऊ शकते, हे आपल्याला उद्यापर्यंत कळेल. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा आलाय 1,04,000 आणि सरासरी बाजारभाव राहिलेत 1,40 रुपये. नाशिक जिल्ह्यातच लाल कांद्याची जी आवक झाली ती साधारण 44 ते 45,000 क्विंटल झालेली आहे. लाल कांदा आता जवळपास तो बाकीच्या ठिकाणून संपलाच आहे. नाशिकमध्ये थोडासा टिकून आहे, तो पण आता संपू शकतो. येणाऱ्या काळामध्ये सध्या लाल आणि उन्हाळी कांदा दोघांनाही बाजारभाव विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये टिकून आहेत. आगामी काळामध्ये उन्हाळी कांद्याची आवक जशी वाढेल आणि लाल कांदा त्याच्यामध्ये तशी जी मागणी घटेल त्या दृष्टीनं लाल कांद्याचे बाजारभाव कमी राहू शकतात. जे चॅनलला नवीन आहे त्यांना नेहमीप्रमाणे आव्हान आहे की त्यांनी तातडीनं इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे बाजारभाव आणि त्याचं विश्लेषण हे मिळू शकेल. आपला प्रयत्न आहे की खरं तर दररोज संध्याकाळी 6च्या किंवा 7च्या सुमारास या पद्धतीची माहिती तुम्हाला द्यावी. मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला दररोजच्या बाजारभावांचं विश्लेषण ऐकायला बघायला आवडेल का. तर जो विषय आहे ते मी आपल्या समोर आहे. येवला बाजारामध्ये किमान बाजारभाव 270, कमाल बाजारभाव 2295 आणि सरासरी 1050 आहे. आज नाशिक जिल्ह्यामध्ये अशा 2 बाजार समित्या राहिल्या की जिथे उन्हाळी कांद्याचे किमान दर हे बऱ्यापैकी आहे, म्हणजे 500च्या वरती आहे. बाकीच्या ठिकाणी ते कमी आहे. ते पण आपल्याला मी इथे माझ्यासमोर आहे ते मी तुम्हाला सांगतो. येवला ची जी अंदरसूल बाजार समिती आहे, उपबाजार समिती, तिथे किमान बाजारभाव 225, कमाल 1231 आणि सरासरी 1000 राहिलेली आहे. आता नाशिक शहराची म्हणजे पंचवटीमधली जी बाजार समिती आहे 350, 1300 आणि 1050 असे उन्हाळी कांद्याचे दर आहेत. लासलगावला उन्हाळी कांद्याची आवक झाली 13,222. या संदर्भात आपण सकाळी सगळी माहिती कुठल्या बाजारात किती आवक होते, ती कमी असते की जास्त असते, ट्रॅक्टर किती असतात, हे सगळं व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकत असतो. व्हॉट्सअप चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि टिकून राहा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल या सगळ्या माहितीचा. तर त्याची लिंक पहिल्या कमेंटला मी दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची. आता उन्हाळी कांद्याची जी लासलगावची जे दर आहे ते बऱ्यापैकी आहेत, म्हणजे 600, 1451 आणि सरासरी 1125, म्हणजे किमान दर व्यवस्थित टिकून आहे. दुसरी बाजार समिती आहे निफाड, तिथे पण 651 किमान बाजार आहेत आणि 1271 हे जास्तीत जास्त आणि सरासरी 1080 आहेत. शनिवारच्या तुलनेत लासलगावला उन्हाळी कांद्याची आवक बऱ्यापैकी झाल्यानं आणि पिंपळगावला सुद्धा उन्हाळी कांद्याची आवक बऱ्यापैकी झाल्यानं त्याचे जे दर आहे ते थोडेसे 50 रुपयांनी फरक पडलाय, घसरलेले आहे. आता या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याचे दर कसे राहणार आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे दर कसे राहणार या संदर्भात आपण सर्व माहिती डेटासहित त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती बघू शकता. लासलगावच्या विंचूर बाजार समितीत 500, 1175 आणि 1100 सरासरी दर राहिलेत. मालेगावच्या मुंगसे बाजार समितीत 15,000 क्विंटल आवक झाली आणि 350 ते 1100 आणि सरासरी 985 असे दर राहिले. सिन्नरला उन्हाळी कांदा 2200 क्विंटल आलेला आहे, 300 ते 1214 आणि सरासरी 975 दर राहिलेले आहेत.
सिन्नरच्या नायगावमध्ये 500, 1200, 1050 असे दर राहिले. इथे आवक 550 क्विंटल आहे. आता कळवणला बाजारभाव चांगले आहेत. कळवणला 8600 क्विंटल इतकी आवक झाली आणि 450 ते 1450 आणि सरासरी 950 असे दर आहेत. इथे किमान बाजारभाव त्यातले त्यात बरे आहेत. चांदवडला 13,000 आवक झालेली आहे क्विंटलमध्ये. 100 ते 1500 आणि सरासरी 1030 असे दर आहेत. मनमाडला 4000 आवक झाली. उन्हाळी कांद्याचे किमान दर मनमाडला आज सर्वाधिक मिळाले 711 रुपये लासलगाव आणि निफाड नंतर, आणि 1204 हे जास्तीत जास्त, सरासरी मात्र 1000 आहे. पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याची तब्बल 23,000 क्विंटल आवक झाली. 300, 1488 आणि 1200 असे दर राहिले, सरासरी 1200 रुपये. साक्रीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक 1520 राहिलेली आहे. 550, 970 आणि 890 असे दर राहिले. तर देवळा या तालुक्याच्या गावी 4250 अशी आवक होऊन 400, 1225 आणि 1000 असे उन्हाळी कांद्याचे दर राहिलेले आहेत. एकूणच चांदवड असेल, पिंपळगाव बसवंत असेल, मालेगावचं मुंगसे असेल आणि कळवण आणि 5वी बाजार समिती आहे लासलगाव आणि विंचूर, या ठिकाणी कांद्याची आवक ही चांगली होत आहे. उन्हाळी कांद्याची जी काय आवक होती ते या ठिकाणी होते. आता अहिल्यानगर आणि त्या परिसरात काय आवक राहिली इतर कांद्याची ते बघूया. कोल्हापुरातले जे बाजारभाव आहे, साधारण 6000 आवक झाली. 500, 1300, 1000 असे आहेत. हे स्थानिक कांद्याचे आहेत. छत्रपती संभाजीनगरला 2110 किंवा 2100 क्विंटल आवक होऊन 400, 1700 असे दर राहिलेत. राहुरीच्या बांबोरीमध्ये आवक अवघी 650, 100, 1300, 900 असे दर राहिलेत. मुंबईला 18,000 आवक झाली आणि 800, 1600, 1200 असे दर राहिलेत. साताऱ्यामध्ये 700, 1300, 1000. कराडच्या हळव्या कांद्याला 300, 1300, 1300 असे दर राहिलेत. सोलापूरच्या लाल कांद्याची आवक झाली 27,000 आणि हे क्विंटलमध्ये 100 ते 1500 आणि सरासरी 700 दर आहे. सोलापूरबद्दल आपण सांगितलं होतं. लासलगावला लाल कांद्याची आवक आता ती अवघी 4000 वर आली आहे. 500, 1000, 950 असे दर आहेत. येवल्यामध्ये 7000 आणि येवल्याच्या अंदरसूलमध्ये 3000 अशी आवक राहिली. दोन्ही ठिकाणी किमान दर 200, जास्तीत जास्त येवला जे आहे ते 1000 आणि सरासरी 800 ते 875 असे दर आहेत. मालेगावच्या मुंगसे बाजारात 18,000 लाल कांद्याची आवक झाली क्विंटलमध्ये. 200, 950, 800 असे दर आहेत. आणि आता जे आहे पुण्यामध्ये 10,000 आवक झाली लोकल कांद्याची. 500, 1400, 950 असे दर आहेत. शेवगावला 1 नंबर कांद्याची आवक झालेली आहे 712, 2 नंबरची 612 आणि 3 नंबरला 228. 900, 500, 200 असे सरासरी दर आहेत. नागपूरला पांढरा कांदा जो आहे त्याचे जे दर आहेत ते तसे दबावातच आहे. 1000 ते 1200 आणि सरासरी 1150. हिंगणा बाजार समितीमध्ये 1400 ते 2 क्विंटल आवक झाले, त्यामुळे दर 1400 असे राहिलेले आहे. एकूणच ही सगळी स्थिती आहे. पिंपळगावला पोळ कांदा 2200 क्विंटल आलाय. 300 ते 1070 आणि सरासरी 900 असे दर आहेत. एकूणच आता या सगळ्यातनं असं दिसतंय की उन्हाळी कांद्याची आवक वाढते आहे. पोळ कांदा असेल, लाल कांदा असेल, तो आता काही ठिकाणी घटतो आहे. सोलापूरला लाल कांदा आहे पण तिथून लोकल कांदा पण आहे, त्यामुळे त्याची आवक बऱ्यापैकी दिसते आहे. आणि एकूणच जी उन्हाळी कांद्याची आवक ती आता वाढायला लागली. आता साठवणुकीचा काळ लवकर सुरू होईल. पावसाळी वातावरण होतं ते आता कमी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये साठवणुकीचा काळ सुरू होईल. या साठवणुकीच्या काळामुळे शेतकरी पण साठवतील आणि व्यापारी पण साठवतील. त्यामुळे दोघांमध्ये साठवायची स्पर्धा जी लागेल त्यातून कांद्याचे बाजारभाव हळूहळू उन्हाळीचे वधारतील. लालचे मात्र आता तो काही फार विषय राहिलेला नाहीये. त्याचे काही ठिकाणी स्थिर राहतील. 1-2 रुपयांनी वाढले तर वाढले, नाही तर फार मोठा लाभ नाशिक आणि नगरच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी लाल कांद्याला होणार नाही. बाजाराचा दबाव असेल, मागणी असेल तरच होईल. उद्या पुन्हा भेटूया सविस्तर विश्लेषणासह. नमस्कार.